नमस्कार. सर्वांचे सोनेरी स्पर्श या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे. आपण आज या व्हिडिओमध्ये पितृपक्ष यावरती कथा पाहणार आहोत. त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. एक देवपूर नावाचे गाव होते. तिथे 2 भाऊ राहत होते. त्या दोघा भावांची नावे रामजी आणि श्यामजी होते. दोघेही वेगवेगळे राहत होते. ते खूप श्रीमंत होते. त्याचा दुसरा भाऊ श्यामजी मात्र गरीब होता. दोघांमध्ये प्रचंड प्रेम व जिव्हाळा होता. रामजीच्या पत्नीला संपत्तीचा खूप गर्व होता, पण श्यामजीची पत्नी अत्यंत साध्या भोळ्या मनाची होती. अनंत चतुर्थी होती. रामजीच्या पत्नीच्या लक्षात आले की अनंत चतुर्थी झाल्यावर भाद्रपद वद्य पक्षात पितृ पंधरवाडा येतो. रामजीची पत्नी रामजीला म्हणते की पितृपक्ष चालू झाला आहे, तेव्हा आपण पितृश्राद्ध घालायला हवं. तेव्हा रामजी तिला म्हणतो, ते एक व्यर्थ कार्य आहे. त्यासाठी आपण आपला वेळ कशाला वाया घालवायचा, असे आपल्या पत्नीला म्हणून तो टाळण्याचा प्रयत्न त्याने केला. परंतु त्याची पत्नी त्याला म्हणते की आपण जर पितरांना जेवू घातले नाही तर गावातील लोक आपल्याला नावे ठेवतील, म्हणून आपण पितृपक्षात पितरांना जेवू घातले पाहिजे. पण या सर्वांच्या मागे रामजीच्या पत्नीचे कारण काहीतरी वेगळेच होते. तिला आपल्या माहेरच्या लोकांना मेजवानीसाठी आमंत्रित करायचे होते. त्यासाठी तिला ही एक चांगली योग्य संधी असल्याचे वाटले. ती म्हणाली, तुम्ही कदाचित मला त्रास नको म्हणून असे म्हणत असाल, पण मला यामध्ये काहीही त्रास होणार नाही. मी श्यामजीच्या बायकोला बोलावून घेईन. दोघी मिळून आम्ही सर्व कामे करून घेऊ. तुम्ही त्याची काही काळजी करू नका. त्यानंतर ती रामजीला आपल्या माहेरी निमंत्रणासाठी पाठवते. ती श्यामजीच्या पत्नीलाही सांगून येते. दुसऱ्या दिवशी तिने बोलावले आहे म्हणून श्यामजीची पत्नी पहाटेच आली आणि ती कामाला लागली. तिने सर्व स्वयंपाक तयार केला, अनेक पदार्थ केले. मग सर्व कामे लवकर उरकून ती तिच्या घरी आली, कारण तिलाही पितरांचे श्राद्ध तर्पण करायचे होते. यावेळी रामजीची पत्नीने तिला अडवले नाही, कारण ती तिथले सर्व काम करून मग घरी गेली होती. श्यामजीची पत्नीसुद्धा तिथे जास्त वेळ थांबली नाही. तीसुद्धा लवकर घरी येते. लवकरच दुपार झाली. पूर्वज जमिनीवर उतरले. रामजी श्यामजीचे पूर्वज आधी रामजीच्या घरी गेले, तर त्यांनी बघितले की त्याच्या सासरचे लोक तिथे जेवण्यामध्ये व्यस्त आहेत. ते पाहून ते निराश होतात. नंतर ते श्यामजीच्या घरी गेले. तिथे काय होते तर पूर्वजांच्या नावावरच अगियारी दिली होती. ते पूर्वज अगियारीची राख चाटून तिथून भुकेने नदीकाठी गेले, कारण श्यामजी एवढा गरीब होता की त्याच्याकडे जेवण बनवण्यासाठीही काहीच नव्हते. थोड्या वेळाने सर्व पूर्वज एकत्र आले आणि आपापल्या श्राद्धांची स्तुती करू लागले. रामजी श्यामजी यांच्या पूर्वजांनीही त्यांच्यासोबत घडलेले सर्व काही हकीकत त्यांना सांगितली. मग ते विचार करू लागले की श्यामजी जर सक्षम असता तर कदाचित त्यांना उपाशी राहावे लागले नसते. पण श्यामजीच्या घरी भाकरीही खायला नव्हती. हा सगळा विचार करून त्यांना श्यामजीची दया आली. पुढे
अचानक ते गाणं म्हणत नाचू लागले. श्यामजीचं घर धनधान्य आणि संपत्तीने भरावे असं म्हणून ते गाणी म्हणत होती. संध्याकाळ झाली होती. श्यामजीच्या मुलांना खूप भूक लागते. त्यांना खाण्यासाठी काहीच मिळाले नाही. त्यांनी आईला सांगितले, "आई, आम्हाला भूक लागली आहे." तेव्हा त्यांना टाळायचे म्हणून श्यामजीची बायको म्हणाली, "जा, कुंड अंगणात ठेवलेले आहे, ते उलटे ठेवले आहे. जा, उघडून जे मिळेल ते वाटून घ्या आणि खा." मुले तिथं जातात. त्यांनी तिथे बघितलं तर टाकी धनाने भरलेली आहे. ते आईकडे धावत धावत आले आणि सर्व काही आईला सांगितले. अंगणात आल्यानंतर श्यामजीच्या पत्नीने हा सर्व प्रकार पाहिला. तेव्हा तिलाही आश्चर्याचा मोठा धक्काच बसला. अशा रीतीने श्यामजी श्रीमंत झाला. पण पैसा मिळाल्यावर तो अहंकारी झाला नाही. दुसऱ्या वर्षी पितृपक्ष आला. श्राद्धाच्या दिवशी श्यामजीच्या पत्नीने 56 प्रकारचे पदार्थ बनवले. ब्राह्मणांना तिने बोलावून श्राद्ध केले, भोजन केले, ब्राह्मणांना दक्षिणा दिली. सोन्या चांदीच्या भांड्यामध्ये भाऊ वहिनीला जेवण दिले. यामुळे सर्व पूर्वज अत्यंत आनंदी व समाधानी होते. अशी ही पितृपक्षाची कथा होती. आता हा पितृदोष कशामुळे होतो ते आपण पाहणार आहोत. पितृदोष कशामुळे होतो किंवा आपले पूर्वज का नाराज होतात? पितराचे योग्य पद्धतीने चालीरीतीप्रमाणे श्राद्ध न केल्यामुळे हा पितृदोष होतो. पूर्वजांचा अपमान व त्यांना विसरल्यामुळेही होत असतो. धर्माच्या विरुद्ध वागल्यामुळे सुद्धा पितृदोष होतो. ह्या पितृदोषाचे अनेक नियम आहेत आणि अनेक जण ते काटेकोरपणे पाळतात. पितृपक्षामध्ये पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी श्राद्ध केले जाते आणि हे श्राद्ध पितरांच्या मृत्यूच्या तिथीनुसार केले जात असते. या काळात ब्राह्मणांना अन्नदान करणे आणि दान करणे हे शुभ मानले जाते. असे म्हणतात की पितर प्रसन्न झाले तर आशीर्वाद देऊन ते आपल्या निवासस्थानी जातात आणि ज्याला पितरांचा आशीर्वाद मिळतो त्याला जीवनामध्ये सुख, समृद्धी आणि यश मिळते. पितृपक्षात गायी व्यतिरिक्त कावळ्यांनाही विशेष महत्त्व दिले आहे. या कावळ्यांनाही विशेष महत्त्व असून श्राद्धानंतर कावळ्यांना भोजन देणे अनिवार्य मानले जाते. या पितृपक्षातील कावळ्यांचे महत्त्व आणि त्यांच्याशी संबंधित काही पौराणिक कथा आहे, तर ती कथा आपण जाणून घेऊया. तर पाहूया कावळ्याशी संबंधित पुढील कथा. पितृपक्षाचे पौराणिक कथेनुसार इंद्राचा मुलगा जयंत हा कावळ्याचे रूप धारण करणारा पहिला होता. ही कथा त्रेतायुगाशी संबंधित आहे. जेव्हा भगवान श्रीराम पृथ्वीवरती अवतरले होते त्यावेळी या जयंतने कावळ्याचे रूप धारण करून माता सीतेच्या पायाला चोच मारली होती. तेव्हा भगवान श्रीरामांनी जयंतच्या डोळ्यावर बाण मारला. जेव्हा त्याने आपल्या कृत्याबद्दल क्षमा मागितली तेव्हा रामाने त्याला वरदान दिले की पूर्वजांनी त्याला अर्पण केलेले अन्न मिळेल. तेव्हापासूनच श्राद्धाच्या वेळी कावळ्यांना भोजन देण्याची परंपरा सुरू झाली आहे. यामुळेच पितृपक्षात श्राद्ध करताना कावळ्यांना
प्रथम भोजन दिले जाते. पितृपक्षाच्या काळात कावळ्यांना मारले जात नाही किंवा कोणत्याही प्रकारे त्यांच्यावर अत्याचार केला जात नाही. जर एखाद्या व्यक्तीने असे केले तर त्याला त्याच्या पूर्वजांच्या शाप तसेच इतर देवी देवतांच्या कोपाचा सामना करावा लागतो आणि त्याला आपल्या जीवनात कधीही सुखशांती मिळत नाही, अशी ही धार्मिक मान्यता आहे. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमचे सोनेरी स्पर्श हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.